नमस्कार. यशवंत सूत्रे संघटन मंत्र या YouTube मालिकेच्या 11व्या भागात आपलं स्वागत. व्यथेवर फुंकर घालून एखाद्याच्या मनाची उभारी पुन्हा टिकवण्यात हळूवार स्पर्शाने सहाय्यक बनणे याची यशवंतराव हातोटी विलक्षण होती. त्यांच्या षष्टब्दी पूर्ती समारंभाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर प्रवास करताना त्यांच्या अतिशय चिरस्मरणीय अनुभव मला मिळाला. 1986 साली त्यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. मोठ्या कष्टाने त्यांच्या षष्टब्दी पूर्तीचे कार्यक्रम करण्यात त्यांच्या सहयोगी कार्यकर्त्यांनी त्यांची अनुमती मिळवली. महाराष्ट्रात सर्व जिल्हा केंद्रात आणि दिल्लीत, बेंगलोर अशा देशातल्या काही मोठ्या शहरांमध्ये गौरव समारंभ आयोजित करण्याची एक योजना आखली गेली. त्या कार्यक्रमांच्या क्रमात पहिला आणि दुसरा कार्यक्रम ठरला तो अनुक्रमे महाड आणि रत्नागिरी येथे. त्या 2-3 दिवसांच्या संयुक्त प्रवासात त्यांचा मोठा मुलगा आलोक आणि मी त्यांच्यासोबत जावं असं ठरलं. त्या दृष्टीने स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करून आदल्या दिवशी रात्री महाडला पोचायचं आणि दुसऱ्या दिवशी महाडचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीला जायचं अशी आखणीही झाली. मात्र वाहन व्यवस्थेसंदर्भात ऐनवेळी काही अडचण निर्माण झाली आणि आयत्या वेळी आदल्या दिवशी संध्याकाळी निघण्याच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही मुंबईहून महाडकडे निघालो. ऐनवेळी घाटकोपर येथे राहणाऱ्या एका वाहन चालकाची गाडी मिळवली होती. सुरेश नावाचा तो चालक आम्हा सर्वांना सर्वथा अपरिचित होता. एका कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने त्याची गाडी निश्चित करून त्याच्यासह रात्रीच आम्ही मुक्कामाला कार्यालयात राहिलो आणि पहाटे निघालो. त्यानंतरचे 2 दिवस त्याच वाहनाने रत्नागिरीपर्यंत जाऊन आम्ही मुंबईला परतलो. त्या 2 दिवसांच्या प्रवासात जागोजागी झालेल्या बैठकी, भेटीगाठी, जाहीर कार्यक्रम या सर्व व्यवहारात सुरेशला यशवंतराव आवर्जून सहभागी करून घेत होते. त्याचा परिचय करून देताना आम्हापैकी कोणी हा ड्रायव्हर आहे असं म्हणतात तर लगेच आम्हाला थांबवीत. तो ड्रायव्हर नाही रे, आपला कार्यकर्ता म्हणूनच तो आपल्याबरोबर आलाय असं म्हणून त्याची ते ओळख करून देत. बैठकीत आपले शेजारीच त्याला बसवून घेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडले. महाड, रत्नागिरी दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येचे जाहीर कार्यक्रम झाले. त्याशिवाय स्थानिक कार्यकर्त्यांच्या लहान मोठ्या बैठकी, ज्येष्ठ कार्यकर्ते, संघाचे पदाधिकारी, शहरातल्या मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी असा भरगच्च कार्यक्रम दोन्ही ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने आखला होता. यशवंतराव अत्यंत प्रसन्नपणाने सर्व भेटीगाठी आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते. वस्तुतः तेव्हा त्यांची प्रकृती बिघडण्यास बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. पुढच्या सव्वा वर्षातच त्या अंथरुणाला खिळले. परंतु त्यांच्या आजाराचा, त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा लवलेशही त्यांच्या मुद्रेवर, व्यस्ततेवर आणि वावरण्यावर त्यांनी दिसू दिला नाही. त्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये आणि पुढेही सर्व ठिकाणी गौरव समारंभांमध्ये त्यांनी केलेले भाषण उद्बोधक, प्रेरक आणि दिशादर्शक होते. पण त्याविषयी स्वतंत्रपणाने बोलू. तूर्त या प्रवासात आम्हा कार्यकर्त्यांना प्रत्ययाला आलेल्या एका विशेष घटिताबद्दल. 2 दिवसांचा प्रवास आटोपून मुंबईला परतलो. त्यांच्या घरापाशी गाडी थांबली. उतरताना सर स्वाभाविकपणानेच म्हणाले, चला 10 मिनिटं वर चहा घेऊ. वाहन चालक सुरेशलाही मी म्हटलं, चल वर जाऊन बसू आणि तुझा हिशोब पुरा करू. चौघेही वर घरी गेलो. त्यांच्या खोलीत त्या विशिष्ट परिचित टेबलाभोवती बसलो. चहापान झालं. दरम्यान सुरेशचा वाहन खर्चाचा व्यावहारिक हिशोब झाला. त्याचे पैसे त्याला दिले आणि निघावे म्हणून आम्ही उठलो. आम्ही म्हणजे मी आणि सुरेश. आणि एकदम सुरेश टेबलाच्या पलीकडे जाऊन सरांच्या पायावर वाकला. सरांनी स्नेहाने त्याच्या खांद्याना धरून त्याला वर उठवलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ते तेवढ्यावरही न थांबता तो हमसून हमसून रडूच लागला. काही क्षण त्याचा क्षोभ आवरेपर्यंत यशवंतराव त्याच्या खांद्यावर थुकत राहिले आणि आवेग ओसरल्यावर म्हणाले, चिंता करू नका सुरेशराव, मी नाव नंबर दिलाय, त्यांना भेटा. मी त्यांच्याशी तुमच्याबद्दल बोलणारच आहे. होईल सगळं नीट. सुरेशने मान हलवली आणि पुन्हा एकदा हात जोडून माझ्यासह निघाला. माझ्यासाठी हा सगळा प्रकार सर्वथा अनाकलनीय होता. मूकपणेच आम्ही दोघे खाली उतरलो. गाडीपाशी आल्यावर मी सुरेशला म्हटलं, निघतो आता. तेव्हा तो म्हणाला, नाही नाही, असं काय करता, गाडीत बसा, मी सोडतो कार्यालयापर्यंत आणि मग जातो. गाडीत बसल्यावर मात्र मला राहवलं नाही. शांतपणाने समोर पाहून गाडी चालवणाऱ्या सुरेशला मी विचारले,
काय झालं रे, इतका इमोशनल का झालास? त्यावर त्याने जे सांगितले ते ऐकून मी थक्क झालो. सुरेश म्हणाला, काय सांगू, माझा मुलगा मतिमंद आहे. माझे आई वडील वयोवृद्ध आहेत, आजारी आहेत. घरात आम्ही सगळेच जण व्यथित आहोत. आम्हा सर्वांनाच त्या मुलाच्या भविष्याविषयी चिंता सतावते आहे. हे सगळं ऐकून सरांनी त्यांच्या परिचयातल्या एका तज्ज्ञ डॉक्टरचं नाव मला दिलं. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा फोन नंबरही दिला आणि त्यांच्याशी मी बोलून ठेवीन, त्यांना भेट, ते उत्तम उपचार करतील असंही मला ते म्हणाले. खरं तर मी कोण त्यांचा, न जातीपातीचा न ओळखीपातीचा, पण माझ्या अगदी जवळच्या कोणा नातेवाईकांनाही केली नसेल इतक्या आस्थेने सरांनी माझी चौकशी केली. थोडे बोलूनच सुरेश थांबला नाही, म्हणाला, तुम्ही सर्वजण त्यांचे इतके जवळचे आहात, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आतापर्यंत गाडी कार्यालयाशी पोचली होती. मी सुरेशचा निरोप घेऊन गाडीतून उतरलो. गाडी निघून गेली, पण मी काही मिनिटे जागच्या जागी खेळून जाणाऱ्या गाडीकडे आणि काचेतून दिसणाऱ्या सुरेशच्या धूसर होत जाणाऱ्या मूर्तीकडे दिंगमूड होऊन पाहत राहिलो. सलग 3 दिवस आम्ही सरांसोबत होतो. त्यांच्या सोबतचे म्हणून काहीसा रुबाब आणि ताठाई मनात बाळगून वावरत होतो. सरांनी मात्र अत्यंत व्यस्त कार्यक्रमात कधी सुरेशची इतकी एक चौकशी आत्मीयतेने केली त्याचा थांगपत्ताही आम्हाला लागला नाही. यशवंतरावांनी त्याचा उच्चार कोणापाशीच केला नाही. नेकी कर दर्या में डाल किंवा उजव्या हाताने केलेल्या दानाचा डाव्या हातालाही पत्ता लागू नये वगैरे सुविचार सुभाषितं आम्ही ऐकत आलो आहोत. तरी संधी मिळते तेव्हा भाषणात बोलण्यातही त्याचा चतुराईने उपयोगही करतो. पण यशवंतराव त्या सगळ्या सुवचनांचा सहजपणे आपल्या नित्यव्यवहारात चरितार्थ करीत होते, तोही अबोलपणे. त्या दिवसानंतर सुरेशची माझी कधी भेट झालेली नाही, पण त्याच्या निमित्ताने मिळालेला हा दिव्य अनुभव आणि तुम्ही भाग्यवान आहात हे त्याने अत्यंत उत्कटपणे व्यक्त केलेलं यशवंत गौरव सदैव स्मरणात राहिला आहे, कायम काळ राहील. नमस्कार.